हाय एव्हरीबडी, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. निघाली बघा तुमची राधात आहे फिरायला. गाडीवर लावली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर ही लुक कसा दिसतोय. ही तर ह्याला तर गळाच नाही बघा, बंद गळाच आहे पूर्णच्या पूर्ण आणि एकदम साधी सुधी इणे. स्टार्टिंगला मी अशी इणे घालायची बघा, माझं नवीन लगीन झालं का ना त्या टायमाला अशी साधी सुधी असायची. आता करायला लागली येण्या घालायची फॅशन. तर घराला कुलूप ही लावलंय, काय आम्ही येणार आहे लगेच महागारी म्हणा. पण ह्या बघा ही निलेश दादानं घेतलेली साडी आणि ह्याच्यावर मी दुसरा वेलवेटचा ब्लाऊज घेतलेला आहे. पण सुंदर दिसतंय ना. हे बघा ह्याला लावलंच नाही काय, राहू द्या तसं. पण मी कुठं लावते तवा मी असते एलताराच्या झाडावाने. तर कावी सण्याचा बाप गेले ती पुढं, मी राहिली होती मागं. मला तर वाटतं ही का नाही पुरींचं फॅशनचं घालायचं जीनच्या पॅन्टीवरचं असं. पण मी मागवलंय मला घालायसाठी. व्हिडिओला पण होतं आहे आणि साडीवर घालायला पण होतं आहे. ह्याला मॅचिंग पण होतं आहे, दिसायला पण छान दिसतंय जरा. तर चला आता आम्ही निघालो आहे. तर मी नाता भाऊजीच्या इथं गेल्यावर राहिलेला व्हिडिओ करते. नाता भाऊजीच्या इथं व्हिडिओच करायला भेटला नाही. गाडीत बसली की तसंच निघून आलो. ज्यांची वाट बघत होतो तर ती तर काय गाडीत बसली पण नाही, ती काहीच नाही. ती मग गडबडीत होतो जरा आम्ही पण. कारभारी गाडी चालवत्यात त्यांच्या. तर गाडीत तुम्हाला सांगते टू व्हीलरवर बसायचं भ्या वाटतं मला, पण आता 4 चाकीत आणलंय. आणलं का नाही बघा आता 4 चाकी कितीच्या पिन्ने चालते. काय आता कसं होत खरं खरं सांगायचं. गाडी माग साईट काढायला कशाचं इकडं असं की इकडं असं आणि वर पाय काय चव आली आणि काय बोलावं म्हणलं तरी पण. आणि हे म्हणतात काय ह्याचं टीरिंग पॉवरफुल असतं. आधी थोडं जरी टच झालं ना तरी झोका गाडी देते. हा मग पॉवर टेरिंग आहे. थोडं जर असं झालं तर तुम्ही आत असं होता असं असतं ते जुन्या गाडी. आणि काय गाडी ताणत्यात बया 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 बया. मला वाटलं सोमागचं गाडी चालवायचं आहे म्हणून मी गाडीत बसली आणि मग सोमा कावा उतरून गेला ती मला कळलं बी नाही. सोमाला म्हणलं सोमा बस की गाडीत. मला वाटलं मजाच करतोय, नाही नाही म्हणतोय. सोमा दादा तर आला असता ना माझा भाव, समज आपल्याला यायला वर्ष लागलं असतं बघा. ऐका वर्ष लागला. सोमा इतका भारी गाडी चालवतो. पुण्याला गेले मी झोपून आणि पुण्यावरनं माघारी बी आले. मग त्याचा बाप बी गाडी हाणतो ना बारकी, तर मुंगी सुद्धा मारणार नाही. नाता भाऊजी सुद्धा एवढे भारी गाडी चालवतात. मी तर कुठं चालली का नाही तर नाता भाऊजीला आवरून म्हणते भाऊजी म्हणते तुमच्या गाडीवर बसायचं. किती दमानं गाडी चालव. आणि आज कसं वाटलं तुम्हाला? जोका खेळत होती. आता सुद्धा बेत होत्या बेता का नाही. मग काय तर याच्या मग काय इथे न्यावं लागेल काय तर उलट माझ्या इथे मग काय भेड काय खायचं दोघी ह्या दवाईलाच कालवा सण्याचा गाणं. आम्हाला इधर यायचं चाल पाहिजे. एक बी गाणं होऊन देईना नीट. काय करू मध्ये टपक थांबतंय. आता सगळे नीट दिवशी घालता कसं काय पाणी आहे मग? लय भारी पाणी. तर आम्ही आलो होतो ह्या आत्याला दवाखान्यात घेऊन. नाही द्यावं मला पाणी. आत्याचं गुडघं ही ते दुखत्यात. ते काय बोला ते कळत पण नव्हतं मला. तरी पण मी डॉक्टर बरोबर बोलली का नाही. छकुलीचा बाप गेला गेला डॉक्टरला कसं बोलला बोट करूनच. फरकच पडला पाहिजे त्या डॉक्टरला. त्या डॉक्टरला म्हणते ते बाहेर ते नाव लिहिलं तिला आणि ते अजून एक होतं ते पोरग काढू नाही हाडाचा दवाखाना आहे ना ते म्हणले हा हे फरक पडतोय ना ते म्हणले हा. मग काय फरक नसता पडला तर डॉक्टरनं उगाच दवाखाना खोलून ठेवला असता का.
एवढं दम देऊ देऊ बोलायला लागल्या तया आणि त्यात मध्ये ते गोवा खाल्ल्याला आणि मग तर जास्त जण मी तर म्हणलं आणि मी दवाखान्याच्या बाहेरच होते. नाव सांग की. मी म्हणलं कुणाचं. मी म्हणलं दाखवायचंय कुणाला. ह्यांचं नाव आत्या तिथंच. ती तर पार त्या नाव लिहिणार नाचा तर त्या बाबाचा मुका घ्यायचा वखून आणि मग तिथनं हाक मारतात मला. मी म्हणलं अहो अजून म्हणलं मी बाहेरच आहे दवाखान्याच्या. मग शेवटी परत मी पुढं गेले. म्हणलं आता हिथंच ही आडवं तिडवं त्या माणसांना बोलल म्हणलं. मग मी गेली पुढं. मग म्हणलं ह्यांना विचारलं नाव. ह्या आत्याचं नाव सुद्धा मला माहीत नाही. मग आत्याला विचारलं नाव. मग त्यांना सांगितलं नाव. मग लिहिलं ही ती. तरी ह्या दवाखान्यात नव्हतं जायचं. दुसऱ्या दवाखान्यात जायचं होतं. आणि मी म्हणलं दवाखानाच असतो म्हणलं. डॉक्टरच असतो म्हणलं. कोणचा का असा ना हाडाचा आहे चांगला डॉक्टर आहे म्हणलं. मग आतमध्ये गेले मी. म्हणलं तुम्ही जाणार आहे का नाही तर तुम्ही दोघं जण जावा माई लेकरं म्हणलं. मी बाहेरच थांबते. नाही म्हणलं तू जा की शहाण्या तोंडाला. ते नाव लिहिणारी बाया हसायच लागले. कसं पिला बघा तुम्ही कसं पिला. मी बघा मी बघ मी म्हणलं तुम्ही काय कमी शहाणं तोंड आहे काय म्हणलं. पाय का आता हे पांढरं झालं की कमी शहाणं आहे का म्हणलं. हे वसा बोलतात लय कुणाला बी. भाऊजी त्यांचा स्वभाव आहे का तुम्ही सांगा. राग यायचा सारखा आहे का नाही. समोरच्या माणसाला लगेच राग येईल का नाही. इथं तर नुसतं साखरेचं पाणी पिऊ जार झाले ते. ताक आहे का. आहे का असलं तर आणखी आम्हाला. आणखी मग आम्हाला काय घेत नाही. मला ताक आण. बाकीच्यांना कोणाला काय करायचं ते करा. आत्याला करच्या बरं नग म्हणतात ते. ताक पण नग म्हणतात ते. खोकला असं कधी लेकाला भेटाय आला असतो का आवरून. नाही बाया कशाला इकडं काय हालतच नाही. डॉक्टर म्हणलं ह्यांचे हाड ठिसूळ झाले ती म्हणलं. चलायचं म्हणलं. थोडं तरी कवळ्या उन्हाला बसायचं. सकाळचं जे ऊन असतं का कवळं 7चं ऊन सकाळी 7चं ऊन त्या उन्हाला बसायचं. अर्धा तास तरी कमीत कमी 10-15 मिनिटं बसायचं. आणि सोमानं घेतला अंग काढून. मला वाटलं सोमा गाडी चालवायचा म्हणून मी ह्यांच्या भरोशावर बसली. त्या सोमाच्या अव गाडी दमानं चालवावं. दुसरं 50च्या पिन्न गाडी 80 चालल्यावर तू गाडीतून बाहेर उड्या हाणशील. 50च्या पिन्न गाडी तेवढी पळते ती. अगं त्या निलेश दादाच्या गाडीत मी बसले. गाडीत मी हालत सुद्धा नव्हती. सोमाच्या गाडीत बसले. गाडीत ना हालत सुद्धा नव्हती मी. रस्ता कशी आहे ग. आता सोमा संग चालली होती मी. तेव्हा रस्ता कसला होता. तो काय वेगळा होता काय रस्ता. कोणच्या आणि कंदर त्या टिंबुर्णीला बाळवणीतून टिंबुर्णीला येतो ना. आणि सोमा गाडी चालवत होता. निलेश दादाने मला आणलं होतं. त्या टायमाला ती रस्ता कसला होता. कसं आहे ना बरं झालं आली. बघ आता आम्हाला नाव ठेवते ही. कोण नाव ठेवते. काय जाऊ बायको नाव ठेवतात. त्यांची जाऊ नव्हती ती म्हणते बा तुमची जाऊ. गाडीच चालवत नाही मी. आता गाडी कशी चालवायची. कसं आहे ना कलम गाडी चालवण्यातच गेला म्हणा. सांगा की तुम्ही. आता जे त्याची गाडी चालवायची प्रॅक्टिस वेगळी असते. बरोबर. आमची कसं होय. चालवायची वेगळी असते. इकडं गाडी केली की इकडनं पायवर. इकडनं गाडी मला केली की म्हणताल इकडनं. इथं पेटवाय आले ती काही दोघ जण. अजून कशाला बेन कामाचा काय ते आता बोलणं वाटतं म्हणजे. करायला नको का गाडी. नाही वाटते करते का इकडे तिकडे होतच ना होतं, आपलं माणूस. मला भ्यावच वाटतं पण नाना ह्यांच्या गाडीत बसायचं. आयुष्य गेलं की त्यांच्या संग भ्या कवा भ्या मारायचा आहे. भ्या वाटत काय तर उगा त्या आबाला नाव ठेवायची सारखी. बरं, मग मला सारखी तुम्ही तेव्हा तेव्हा म्हणता. आहे तसं. मग काय ह्यांच्या 2 व्हीलर वर बसत नाही मी. माहिती आहे का ना भांडणं करू हितनं. 2 व्हीलर वर नाही तुम्ही कसं. मी बसतच नाही. एकदा टिंबुर्णीला आम्ही कशाला तर दुसरी चाललो. बायको आणत जावा की आबा. मग ती हाय ती म्हणताय ती. ती तिकडली ठेवली तिला. इकडं आलो काय करतात. गाडीवर ते तिकडेच बरं आहे ना. इकडं आलं पण मग ही सोखा होईल ना. जंगाड पकाड दोघांचं पुन्हा मग एक नरडन 2 तलवारी इकडं तिकडं झाल्या म्हणजे कळेल मग. इकडली बाया इकडेच ठेवायची. तिकडले परी तिकडे ठेवायची गुजरात. म्हणजे ती परी आणि मी बाई. आहे का नाही.
ही याला किती इकडे ठेवायची. बघा बायकोच लक्ष्मी आहे टकुऱ्यात घ्या शिव नाही 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 पाणी परी ही पाजायला परी हाताला धरायला बायको आव बायको घेऊन कुठं बी जा नाव ठेवणार आहे का ठेवलेल्या बाईला बोलायला सुद्धा पंचायत येते का नाही बायकोच नाव ठेवतो नवऱ्याला म्हणलं मग शेवटी काय? काठीचा आधार बायकोच आहे लागतं. हाय का नाही ती नाव काठीचा ठेवते आधार. आम्हाला किती नाव ठेवते. काय नाव ठेवलं फक्त मी म्हणलं गाडी हळूहळू चालवावं मला भ्या वाटतं मग मी काय म्हणलं तिथं स्वातीपाशी थांबवली ना गाडी मी तिथं थांबते तुम्ही दवाखान्यात जाऊन या. आता हिला चालू सकाळी तरी येत नाही म्हणला अचानक ह्यांचं ठरलं मी आता भांडी किती घासली तास? 3 तास झाला असेल 3-4 तास लय झाले. भांडी घासली निघली थांबा नवरा बायको असायची हं, नवरा 5 वर्षाचा हा. आणि म्हाताऱ्याची 60 वर्षाची हं, पण ती लग्न झाल्यापासून एकमेकाला प्रेम करते ती हं. ते ड्रायव्हरच असतो तिचा नवरा हा. 80 वर्षाचा ते काय म्हणतो 80 मी वर्षाचा गाडी म्हाताऱ्याला चालवतो. टिरी कसे धरायचे चालवतो तर भाग सांग तुला ती बरं, काय हा. म्हणते बायको मला तुमच्या विश्वास आहे धडकलं तर दोघं मरू. हं, त्यांना माहिती आहे अर्ध मी नाही बाय तसे म्हणायचे ते आहे बाबा. हा मग ती विश्वास करून त्या गाडीवर बसते म्हाताऱ्याच्या त्याला वाटतंय का तिला बाबा माझं म्हातारं थर कापते तुमचं मत पण ती काय गाडी बायकोने बी चालवते बसावं का असं नाही मत नाही. चालवते तिला माहितीये का तिला पण ती बिचारा चालवतोच गाडी असं असतं. हरे राम कृष्ण हरी कृष्ण हरी कशाला पापात घालताय सगळ्यांना रामाला मला म्हणलं, ना सगळ्या गावाला बोलवायला लागला जरा भाऊजी काढा एवढं तर चला आता घेते ताक थंडगार पिऊन आता थोड्याशा गप्पा मारतो आता ही जातेली दवाखान्यात आता बघा स्वतःचा व्हिडिओ माझा तर संपला गड्या खेळ इथंच